राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण उपस्थित होतो। भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य ते मिळेलच। राज्यभरामध्ये 48 जागा ज्या काय महायुती त्या ठिकाणी लढणार आहे 45+ आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत। यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परभणीच्या जागेवर दावा सांगत होता, मात्र आता त्या ठिकाणाहून महादेव जानकर इच्छुक असल्याची देखील माहिती समोर आली होती। याच्यामध्ये काय नाही, त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्यांनी उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीयदृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत। फारुखाला देवेंद्रजींनी सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास 85-90% संपलेली आहे। कारण महाराष्ट्रातल्या जे काही आता या निवडणुका त्या 5 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून अतिशय समन्वयाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं जाणार आहोत। नाही, त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। परभणी असा विषय सुद्धा या ठिकाणी उपस्थित केला जातोय, नेमक्या कोणत्या जागेवर नाही, मी मगाशीच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला 2-3 दिवसामध्ये आम्ही मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा ज्या ठरल्या होत्या, अजित पवारांनी जे म्हटलं होतं त्यानुसार 4 जागा असताना त्या व्यतिरिक्त आणखी 3 जागा मिळतील अशी देखील एक शक्यता होती। 7 जागांवर राष्ट्रवादी असेल अशी चर्चा आहे, नेमकं तथ्य काय आहे? मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मानपूर्वकच शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आता राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या एकत्रितपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीने जागांचं वाटप होईल। आज मैं आपके सामने यही रखना चाहता हूँ कि रासप के अध्यक्ष महादेव जी जानकर इनके साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, इनके साथ एक संयुक्त बैठक आज वहाँ पे होगी। प्रदेश अध्यक्ष के नाते मैं भी वहाँ उपस्थित था, हमारे विधायक प्रसाद जी लाड भी थे, स्वयं जानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने एनडीए की अलायंस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है। एनडीए के लिए 48 जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं, जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा हम सबको वहाँ पे मिलेगा। शरद पवार के लिए कितना बड़ा झटका हो सकता है कि कई बार हम सुन रहे थे कि शरद पवार के साथ जा सकते हैं, उन्होंने खुद कहा था कि हम उनको लेना चाहते हैं साथ में, तो कितना बड़ा झटका आप देखिए इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूं क्योंकि आज स्वयं जानकर साहब यहाँ पे हैं। आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले चुनाव देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब तैयार है। सीट शेयरिंग का बात फाइनल हो चुकी है, सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है, शेयरिंग को लेकर के सीट शेयरिंग कहाँ तक है सर बताइए। को लेकर के पाहायला मिळणार सुनील जी, राज ठाकरेंचं पाठिंब्याचं पत्र असं कधी पाहायला मिळणार सर? सीट शेयरिंग की चर्चा कहाँ तक वेट एंड वॉच बताइए सर। सीट शेयरिंग की चर्चा देखिए मैंने आपको यही बताया कि 2 दिन के बाद हम सब प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और सीटों का बंटवारा के बारे में जो कुछ तय हो गया है
वहाँ पे बताएंगे। धन्यवाद। तर महादेव जानकर हे महायुतीमध्येच राहणार आणि आम्ही त्यांना एक जागा महायुतीमध्ये देऊ असंही या ठिकाणी सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। सुनील तटकरे यांनी 2 ते 3 दिवसामध्ये अधिकृत यादी जाहीर होणार असल्याचं सांगितलं। रासपचे अध्यक्ष जानकर साहेब यांनी नेहमीच निवडणुका त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढवलेलं आहे, त्यामुळे त्या संदर्भातला काय वेगळा अनिवार्य काढण्याची काहीच आवश्यकता त्या ठिकाणी नाही। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।